सरकार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी पक्ष जे फूट करत आहे या सगळ्या संदर्भात भेट घेतली आणि निवडणुकांच्या अनुषंगाने भेट घेतली. ते त्यांनी कशाकरता भेट घेतली मला माहित नाही, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे इतके तुकडे होतील, काँग्रेस पार्टीमध्ये इतके त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सोडून जातील, शरद पवारजीकडे मोठ्या प्रमाणावर लोक अजित पवारकडे जातील, उद्धव ठाकरेजीकडे मोठ्या प्रमाणे लोक एकनाथ शिंदेकडे जातील. कारण उद्धव ठाकरेजीकडे आता संजय राऊत सारखे लोक आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही. आणि काँग्रेस पार्टी संपूर्ण भाजपमध्ये येत आहे रोज. आता या मंगळवारी पक्षप्रवेश आहे. मला सांगा, या ठिकाणी अनेक लोक, जे संग्राम थोपटे सारखा व्यक्ती, हा विचार करा, संग्राम थोपटे ज्या घराण्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस टिकवली, त्या घराण्याचा अपमान काँग्रेस पार्टीने केला. शेवटी संग्रामजीला भाजपमध्ये पक्षप्रवेश करावा लागला. असे अनेक उदाहरणे या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला काँग्रेस पार्टी ही संपताना दिसेल. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खऱ्या अर्थाने वक्फ बोर्डाच्या सुधारणेला विरोध करणारी शिवसेना झाली आहे. आणि संजय राऊत सारखे लोक असे पुस्तकं आणतात. त्यामुळं मला वाटतं आता महाविकास आघाडीचं भविष्य शून्य.